जय हिंद. तर बऱ्याच जणांचे प्रश्न होते, बऱ्याच जणांनी मला बऱ्याच दिवसांपासून प्रश्न पाठवले होते की सर टीए भरतीचे तुमचे जेवढे काही प्रश्न आहेत सर्व प्रश्नांची आज एका व्हिडिओत मी सर्व उत्तर घेऊन आलोय. टेन्शन घेऊ नका मित्रांनो, बिंदास राहा. सर्व प्रश्नांसाठी कायम लिपण्याचा तुमच्या सोबत एवढी गोष्ट जाणून ठेवायची, ठीक आहे. तर टीए भरतीविषयी कोणाला काही जरी माहिती लागली तरी आपला नंबर खाली दिलेला आहे. आपला ग्रुप आहे टीए भरती 2025 व्हॉट्सअप ग्रुप आहे, टेलिग्राम चॅनल आहे. बिंदास तुम्ही सगळ्यांनी कधीही मेसेज करा. प्रत्येकाला आतापर्यंत प्रत्येक वेळेस रिप्लाय मिळालेला आहे. इथून पुढे पण 100% भेटून रिप्लाय. मित्रांनो टेन्शन घेऊ नका. काही अडचण असेल सर टीए भरती, मला बऱ्याच जणांचे आतापर्यंत जेवढे काही प्रश्न आहेत, आज व्हिडिओ थोडासा लेट बनवला, ऍक्च्युली आपला पहिलाच व्हिडिओ आहे, पण हा व्हिडिओ बनवायचा भरपूर दिवसांपासून आपले प्रयत्न चालले होते. पण व्हिडिओ हा थोडासा लेट बनवला, याच्या मागचं कारण पण आहे की नेमकं तुमच्या मनात प्रश्न काय ते मला समजून घ्यायचे होते. तुमचे सर्वांचे सर्व प्रश्न माझ्यापर्यंत पोहोचलेले मित्रांनो. त्या सर्व प्रश्नांचे आज सर्वांना सर्व उत्तर भेटून जाते. तर आज टीए भरती विषयी जी काही सर्व माहिती आहे ती संपूर्ण माहिती आज तुम्हाला देणार आहे की भरती कशी असती, काय होती, कुठं होती, आपण जावं कुठं न जावं, हे सर्व आपल्या स्ट्रेंथवर अवलंबून आहे मित्रांनो. तर व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा. आवडला तर लाईक करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा, ठीक आहे. तर मित्रांनो टीएची भरती जी 15 तारखेपासून होणार आहे तिच्याबद्दल तुम्हाला A to Z सर्व माहिती सांगतो मी. सर्व पहिले सर्वांनी थोडस व्यवस्थित ध्यान देऊन लक्ष देऊन ऐका. तर मित्रांनो टीएची जी भरती आहे आपली झोन 4 मध्ये महाराष्ट्र येतं. झोन 4 कोणत्या याच्यात येतं? झोन 4 मध्ये महाराष्ट्र येतं. तर मी सध्या तरी फोकस आपला महाराष्ट्राच्या बाहेर नाहीये, त्याच्यामुळे तुम्हाला महाराष्ट्राबद्दल सर्व माहिती मी सांगतो. झोन 4 ची जी काही ऍड आहे त्या ऍड विषयी सर्व माहिती तुम्हाला आज मी देण्याचा प्रयत्न करतोय. तर ध्यानात घ्या मित्रांनो, झोन 4 मध्ये सोल्जर जीडी या पदासाठी 1372 जागा आहे. क्लर्क साठी 7 जागा आहे. चीफ कम्युनिकेशन 19 जागा आहे. चीफ स्पेशल 3 जागा आहे. सोल्जर मेस कुक साठी 2 जागा आहे. सोल्जर वेपर साठी 3 जागा आहे. सोल्जर ER 3 जागा आहे. बाकीच्या याला काही जास्त व्हॅल्यू नाही. टेलरची पण 1 जागा आहे आणि वॉशरमॅनची सुद्धा 1 जागा आहे. तर लक्षात द्या मित्रांनो, झोन 4 ची भरती जी होणार आहे ती 4 ठिकाणी आहे आपल्या महाराष्ट्रासाठी. सगळ्यात पहिलं जे ठिकाण आहे ते आहे आपलं कोल्हापूर, सेंटर कोल्हापूर. तर लक्षात द्या मित्रांनो, कोल्हापूरला जी भरती होणार आहे ती कोल्हापूर शिवाजी स्टेडियम, शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर या ठिकाणी ती भरती होणार आहे. तिथं 101 युनिट बटालियन, 101 इन्फंट्री बटालियन टीए मराठा आणि इन्फंट्री बटालियन टीए मराठा, दोन्ही पण मराठा कुठं होणार आहे? कोल्हापूरला होणार आहे. दुसरी गोष्ट, कुठं जायचंय, काय जायचं, सर्व ते सर्व माहिती देतो. फक्त एकदा सगळी माहिती समजून घ्या. नंतर कुणी पुढे जावं, आपली स्ट्रेंथ ओळखून कुठे गेलं पाहिजे याची सुद्धा माहिती देणार आहे. व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघायचा भावड्या, ठीक आहे. तर ध्यानात घ्या, कोल्हापूरला 101 आणि 109 बटालियनची भरती आहे. व्हॅकन्सी ध्यानात घ्या, जनरल ड्युटीच्या 195 आहे, ट्रेडमनच्या 13 आहे, क्लर्कची 1 व्हॅकन्सी आहे, चीफ बीप याच्या अशा सगळ्या मिळून त्या वॉशरमॅन बिशरमॅन अशा आपल्याला महत्वाचे आहे. जीडीच्या 195 आणि ट्रेडमनच्या 13 व्हॅकन्सी. ओके. तर ध्यानात घ्या, 15 नोव्हेंबरला गुजरात गोवा आहे. 16 नोव्हेंबरला महाराष्ट्र चालू होतं. ध्यानात घ्या, 16 नोव्हेंबरला ऑल डिस्ट्रिक्ट ऑफ तेलंगणा, म्हणजे तेलंगणा आणि गुजरात स्टेट मधले जेवढे डिस्ट्रिक्ट आहे ते सर्व एकाच दिवशी आहे, ते म्हणजे 16 नोव्हेंबरला. त्याच्यानंतर 16 तारखेलाच कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सिंधुदुर्ग. ध्यान द्या, थोडस व्यवस्थित लक्ष द्या. 16 तारखेला कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सिंधुदुर्ग हे 4 जिल्हे जे आहे महाराष्ट्रातले ते 16 तारखेला आहे. 17 तारखेला ध्यानात घ्या, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम, बीड, भंडारा, लातूर, नागपूर, नांदेड, बुलढाणा आणि धुळे. 17 तारखेला सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम, बीड, भंडारा, लातूर, नागपूर, नांदेड, बुलढाणा आणि धुळे यांनी 16 तारखेला कोल्हापूरला जायचे. मित्रांनो हे नोटिफिकेशन मी का सांगतोय ध्यानात घ्या, हे तुमच्यापर्यंत पण पोहोचलंय. पण
मला माहिती आहे आतापर्यंत 2 नोटिफिकेशन आले. एका नोटिफिकेशन मध्ये 12 तारखेपासून भरती चालू होती, या नोटिफिकेशन मध्ये 15 तारखेपासून चालू होती. तर 12 तारखेचं जे नोटिफिकेशन आहे ते चुकीचं आहे पोरांनो. तर त्याच्याकडे जास्त लक्ष देऊ नका. हे जे नोटिफिकेशन आहे आपलं ते खरं 27 पेजेसचं नोटिफिकेशन आहे. हे रिअल नोटिफिकेशन आहे, तेच सगळ्यांनी पहा. त्यानंतर लक्ष द्या, 18 तारखेला अहमदनगर आहे. 18 तारखेला अहमदनगर म्हणजे सध्याचं आपलं अहिल्यानगर. अहिल्यानगर, अकोला, अमरावती, संभाजीनगर, गडचिरोली, जालना, रत्नागिरी, धाराशिव, पालघर, नंदुरबार आणि जळगाव 18 तारखेला आहे, ध्यानात घ्या. 19 तारखेला चंद्रपूर, गोंदिया, हिंगोली, यवतमाळ, मुंबई सिटी, मुंबई सुबोधन म्हणजे मुंबई तिकडचे, ठीक आहे. नाशिक, परभणी, पुणे आणि रायगड हे 19 तारखेला आहे. 20 तारखेला रिझर्व्ड आहे, 20 तारखेला काही नाहीये. 21 तारखेला कर्नाटक मधले येतं, 22 तारखेला कर्नाटक मधले डिस्ट्रिक्ट व्हायचे, ठीक आहे. 23 तारखेला तिकडचे, इथपर्यंत आपले सर्व जिल्हे संपतात. लक्षात घ्या मित्रांनो. हे झाल्याच्या नंतर दुसरं सेंटर जे आपल्यासाठी आहे ते सिकंदराबाद आहे. आता बरेच मुलं लांब पण जातात सिकंदराबाद साठी, पण सिकंदरला 110 इन्फंट्री मद्रास, 117 गुरुर्स आणि 125 पण गुरुस, ध्यानात घ्या. तर या इन्फंट्री इथं सिकंदराबादला जागा भरपूर चांगल्या आहे पोरांनो, ध्यानात घ्या. सिकंदराबादला जीडीच्या 258 जागा आहे. ट्रेड्समन आणि स्टेट्समन आणि क्लर्क मिळून 11 जागा आहे. स्पेशल क्लर्कची 1 जागा आहे, ठीक आहे. तर ध्यानात घ्या, जर कोणी सिकंदराबादला जाण्याचा विचार करत असेल तर थोडस लवकर जा, थोडस तिथं आराम करा, नंतर तिथं जाऊन घ्या. कारण काय आपण इथून दमून जातो, दमून गेल्याच्या नंतर तिथं काय आपल्याला आराम वगैरे होत नाही. तर लक्षात घ्या, सिकंदराबाद जे आहे तिथं 15 तारखेला गुजरात आणि गोवा तिकडचे दादरा नगर हवेली वगैरे. 16 तारखेला 8 डिस्ट्रिक्ट ऑफ आंध्र प्रदेशचे 8 डिस्ट्रिक्ट आहे. त्याच्यानंतर 17 तारखेला 10 डिस्ट्रिक्ट आहे आंध्र प्रदेशच्या. 18 तारखेला आपल्या इकडच्या 24 डिस्ट्रिक्ट आहे महाराष्ट्रातल्या. किती आहे? 24 डिस्ट्रिक्ट आहे महाराष्ट्रातल्या. अरे ध्यानात घ्या, हे त्यांनी जे जिल्ह्यावारी जे केले हे खूप चांगलं आहे पोरांनो. कारण काय होणार, कॉम्पिटिशन कमी होणार आहे. या वेळेस 100% एक गोष्ट सांगतो, या वेळेस ट्रूप 120 ते 150च्या आतमध्ये ट्रूप होतील आणि त्याच्यापैकी 8 ते 10 पोरं घेत जातील. नाहीतर याच्या आधी ज्यांनी टीएची भरती दिल्यात त्यांना एकदा विचारा, टीए साठी पोरं 300 500चे ट्रूप करायचे, त्याच्यातले 2-3 पोरं घेत होते. पण ह्या वेळेस ही गोष्ट खूप चांगली केली त्यांनी, जिल्ह्यावरील घेतले. 120 मुलांचा ट्रूप बनल. 120 पैकी मिनिमम माझा अंदाजे 8 ते 10 पोरं घेतील. पहिल्या 10 मुलात जेवढी मुलं येतील तेवढ्यांचं काम 100% होईल. दुसरी गोष्ट ध्यानात घ्या, 18 तारखेला जर सिकंदराबादला कोणी जात असेल तर 24 जिल्हे आपल्या इकडचे, ध्यानात घ्या. 18 तारखेला सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम, बीड, भंडारा, लातूर, नागपूर, नांदेड, बुलढाणा, धुळे, अहिल्यानगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, गडचिरोली, जालना, कोल्हापूर, धाराशिव, पालघर, रत्नागिरी, सांगली आणि नंदुरबार. त्याच्यानंतर 19 तारखेला आपल्या इकडचं चंद्रपूर, गोंदिया, हिंगोली, यवतमाळ, मुंबई सिटी, मुंबई उपनगर, नाशिक, परभणी, सातारा, सिंधुदुर्ग, पुणे आणि रायगड हे जिल्हे 19 तारखेला ध्यानात घ्या. त्याच्यानंतर सिकंदराबाद झाल्यानंतर आपल्यासाठी सगळ्यात बेस्ट भरती म्हणलं तर बेळगाव. तर ज्याला बेळगावला जायचा विचार करताय, बेळगाव पण खूप चांगलं आहे. ज्या वॅकन्सीज पण बेळगावला भरपूर वॅकन्सीज आहे. ध्यानात घ्या, बेळगावला 320 वॅकन्सी आहे जीडीच्या. ट्रेड्समनच्या 5 येतात, त्याच्यामुळे ट्रेड्समन वाल्यांनी जास्त बेळगावला उतरू नका. ट्रेड्समनला जर कोणाला उतरायचं असेल तर त्यांनी नाशिक किंवा कोल्हापूरला उतरा. तर ध्यानात घ्या, बेळगाव वाल्यांनी ध्यानात घ्या, ज्यांना बेळगावला जायचा विचार चालू आहे, बेळगाव वाल्यांसाठी आपलं महाराष्ट्र चालू होतंय 16 तारखेला. 16 तारखेला बेळगाव मधील कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सिंधुदुर्ग हे जिल्हे येते 16ला. 17ला सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम, बीड, भंडारा, लातूर, नंदुरबार, नांदेड, बुलढाणा आणि धुळे. 18 तारखेला अहिल्यानगर, अकोला, अमरावती, संभाजीनगर, गडचिरोली, जालना, रत्नागिरी, धाराशिव, पालघर, नंदुरबार आणि जळगाव. 19 तारखेला चंद्रपूर, गोंदिया, हिंगोली, यवतमाळ, मुंबई सिटी, मुंबई उपनगर, नाशिक, परभणी, पुणे आणि
रायगड आहे. ध्यानात घ्या, ज्यांना जिथं बेळगावला जायचं असेल बेळगावला बिंदास जा पोरांनो. बेळगावला ज्यांची रनिंग चांगली असेल त्यांनी 100% बेळगावला जा. त्याच्यानंतर आपल्याला आणखीन एका ठिकाणी चान्स भेटतो ते म्हणजे देवळाली महाराष्ट्र नाशिक मध्ये. तर नाशिक मध्ये प्याराची एक तुकडोराची प्यारा बटालियनची सुद्धा जागा आहे. ध्यानात घ्या, नाशिकला जीडीच्या 303 जागा आहे. ट्रेड्समन आणि क्लर्क 16 जागा आहेत. बाकीच्या 1-2 जागा आहेत. ध्यानात घ्या. जर जे पोरं नाशिकला जाण्याचा विचार करताय त्यांनी लक्षात घ्या, नाशिक महाराष्ट्र चालू होते 16 तारखेला. कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग 16 तारखेला आहे. 17 तारखेला सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम, बीड, भंडारा, लातूर, नागपूर, नांदेड, बुलढाणा आणि धुळे. 18 तारखेला अहिल्यानगर, अकोला, अमरावती, संभाजीनगर, गडचिरोली, जालना, रत्नागिरी, धाराशिव, पालघर, नंदुरबार आणि जळगाव हे जिल्हे. 19 तारखेला चंद्रपूर, गोंदिया, हिंगोली, यवतमाळ, मुंबई सिटी, मुंबई उपनगर, नाशिक, परभणी, पुणे आणि रायगड एवढे जिल्हे 19 तारखेला आहे. लक्षात घ्या. त्याच्यानंतर श्री विजयपुरम, अंदमान आणि निकोबार तिकडे आपल्याला जाता येत नाही, ते पण झोन 4 मध्ये येतं, पण तिकडे दुसरे राज्य असतात. आता त्यानंतर ध्यानात घ्या, आज एकाचा फोन नाही मेसेज आलता की सर मित्रा सर्वांनी क्वालिफिकेशन कोणत्या पोस्ट साठी काय लागतं कसं लागतं एकदा व्यवस्थित सगळ्यांनी तपासून बघा. जर कोणी सोल्जर जीडीला जर उतरण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांनी लक्षात घ्या की 10वी साठी ज्याची 10वी पास आहे 10वी पासला तुला मिनिमम 45% मार्क लागतात. बाकी काही अडचण नाही. 45% मार्क 10वीला जर असतील तर तो जीडीला उतरू शकतो. जर क्लर्कला जर कोणी असेल तर 12वी पास लागतं बेटा. 12वी पास आर्ट्स, कॉमर्स, सायन्स काही पण चालतं, फक्त तुला 60% पाहिजे. 60% पाहिजे आणि त्याच्यात जे हीच सब्जेक्ट आहे प्रत्येक विषयाला मिनिमम 50% मार्क लागतात. त्याच्यानंतर तुला एक कंपल्सरी एक म्हणजे इंग्लिश, मॅथ किंवा अकाउंट किंवा त्याच्या निगडीत कोणता तरी एक विषय लागतो. ट्रेड्समन साठी ट्रेड्समनचे 2 प्रकार पडतात मित्रांनो. एक असतं 10वी ट्रेड्समन, एक असतं 8वी ट्रेड्समन. जर ते 10वी ट्रेड्समनला जर कोणी उतरायचा प्रयत्न करत असेल त्याला फक्त 10वी नॉर्मल, त्याला टक्के बिक्केची काय हात नाही, पण 10वी पास लागतं म्हणजे मिनिमम 35% लागतात. जर कुणी 8वी ट्रेडमनला जर उतरायचा प्रयत्न करत असेल, 8वी ट्रेडमन ही बेस्ट जागा असतात पोरांनो. जर 8वी ट्रेडमनला कोणाला उतरायचं असेल तर 8वीचं पासिंग सर्टिफिकेट तुम्हाला लागतं. लक्षात घ्या, हे सगळ्या अटी येतात. त्याच्यानंतर बऱ्याच जणांचा एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे, सर डॉक्युमेंट काय काय लागतात. डॉक्युमेंट काय काय लागतात ते पण तुम्हाला थोडं वेळ सांगतो मी. त्याच्या आधी ध्यानात घ्या, तुम्ही ज्या टायमाला सर्वात पहिले जिथं सेंटरला जातात, जिथं तुम्हाला भरती द्यायची, तिथं गेल्याच्या नंतर सर्वप्रथम आतमध्ये जाताना तुम्हाला डोमासाईल आणि आधार कार्ड घेऊन जावं लागतं. डोमासाईल नेल्याच्या नंतर डोमासाईल त्यांना दाखवावं लागतं. त्याच्यानंतर तुम्हाला आत प्रवेश दिला जातो. आत प्रवेश दिल्यानंतर तुमची सर्वात पहिले चेकिंग होती ती म्हणजे हाईट. आता लक्षात घ्या, यांनी हाईटीचं क्रायटेरिया काय दिलेलं आहे मित्रांनो, ध्यान घ्या, लक्षात घ्या की टीए भरतीसाठी जायचं असेल तर हाईट मिनिमम 160 सेंटीमीटर आपल्याला लागते. हाईट 160 लागते. चेस्ट 82, 77 नॉर्मल फुगून 82 लागते. लक्षात घ्या, वजन हाईटच्या मानाने लागतं. त्यानंतर टीए वाल्यांनी त्यांच्या जीआर मध्ये नमूद केलंय की तुम्हाला तिथे गेल्यानंतर हाईट झाल्याच्या नंतर तुम्हाला 1600 रनिंग साठी सोडलं जातं. 1600 रनिंगला जात असताना लक्षात घ्या, त्यांनी जर टायमिंग दिलाय फर्स्ट ग्रुप साठी 5 मिनिटं आणि 30 सेकंद. सेकंड ग्रुपला 5 मिनिट 31 ते 5:45. थर्ड ग्रुपला 541च्या पुढं आणि 6च्या आतमध्ये. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर जे 31 ते 42 वयाचे जे मुलं आहेत, वय तुम्हाला 42 पर्यंत टीएची भरती जाता येते. लक्षात घ्या, ज्यांचं वय 31 ते 42 मध्ये त्यांच्यासाठी त्यांनी टाइम दिलाय फर्स्ट ग्रुपला 6 मिनिट 15 सेकंद, सेकंड ग्रुपला 6:16 ते 6:30 आणि थर्डला 6:31 सेकंदच्या पुढचे सगळे फेल असतील. त्यानंतर तुम्हाला मित्रांनो मारायचे असतात 10 पुलअप्स. किती पुलअप्स? 10 पुलअप्स मारायचे असतात.
जो मुलगा 10 प्लस मारेल त्याला 40 मार्क असतात, जो 9 मारेल त्याला 33, 8 ला 27, 6 ला 21, 5 ला 16, 5 पेक्षा खालचा फेल राहतो. ध्यानात घ्या, लक्षात घ्या या गोष्टी. त्यानंतर तुमचं ज्यावेळेस पुलक वगैरे होऊन झालं, झिगझॅग वगैरे सगळं झाल्याच्या नंतर तुमचं मित्रांनो मेडिकल असतं. मेडिकल झाल्याच्या नंतर मेडिकल फिट लागतं. काय कोण ओके, मेडिकल झाल्याच्या नंतर मित्रांनो मेडिकल फिट असाल तर तुम्हाला पेपर साठी 1-1.5 महिना टाइम भेटतो. तर ध्यानात घ्या, पेपर साठी सगळ्यात महत्वाचा काय असतो पेपर. तर लक्षात घ्या, पेपरला तुम्हाला टोटल 100 मार्काचा पेपर असतो. त्या 100 मार्कापैकी जनरल ड्युटीसाठी जनरल नॉलेज 20 प्रश्न असतात 40 मार्काला. त्याच्यानंतर असतं तुमचं सायन्स 15 प्रश्न 30 मार्काला. त्यानंतर मॅथ येतं 15 प्रश्न 30 मार्काला. असे 50 प्रश्न 100 मार्काचा पेपर असतो. त्यानंतर 10वी ट्रेडमन जनरल नॉलेज सेम जीडीचा पॅटर्न येतोच असतो. जनरल नॉलेज 20 प्रश्न 40 मार्क, जनरल सायन्स 15 प्रश्न 30 मार्क आणि गणित 15 प्रश्न 30 मार्क. ठीक आहे. त्यानंतर 8वी पासला सुद्धा हाच क्रायटेरिया असतो. त्यानंतर येतं माझ्या मित्रांनो क्लर्क. ज्यांना क्लर्कला उतरायचे त्यांच्यासाठी सांगतो, लक्षात घ्या. जनरल नॉलेजचे 5 प्रश्न असतात 10 मार्काला, सायन्सचे 5 प्रश्न असतात 10 मार्काला, गणिताचे 10 प्रश्न असतात 20 मार्काला, कॉम्प्युटर सायन्स म्हणजेच कॉम्प्युटर सायन्सचे प्रश्न असतात 5 प्रश्न असतात 10 मार्कासाठी आणि इंग्लिश येते 25 प्रश्न 50 मार्कासाठी. इथे इंग्लिश अतिशय महत्वाचे आहे क्लर्कसाठी. त्यामुळे त्यांनी सर्वांनी क्लर्कवाल्यांनी इंग्लिश परफेक्ट करून जायचे मित्रांनो. ठीक आहे. ही संपूर्ण माहिती होती. ज्यावेळेस तुमचं ग्राउंड होईल, ग्राउंड झाल्यानंतर पेपर होईल, पेपर नंतर तुमचे 10 ते 15 दिवसानंतर लिस्ट लागते. त्या लिस्ट मध्ये तुमचं नाव आलं तर पुन्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं. त्यावेळेस सर्व डॉक्युमेंट तुम्हाला तयार करून जावं लागतं. ते डॉक्युमेंट नेऊन तुम्ही ज्यावेळेस फायनल लिस्टला तुमचं नाव येईल त्या टायमाला लेटर वगैरे येऊन तुम्ही जॉईन होऊ शकता. तर लक्षात घ्या, आजचा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की सर मी जाऊ पुढे. तुम्हाला आधी सांगितलं थोडं थांबा, शेवटी सगळं सांगतो. तर लक्षात घ्या मित्रांनो, जर जायचंय कुठं, नेमकं बेळगावला जाऊ, कोल्हापूरला जाऊ, नाशिकला जाऊ का सिकंदराबादला जाऊ, लक्षात घ्या. त्यांच्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट आहे, लक्षात घ्या मित्रांनो, ज्याचा सध्याच्या कंडिशनला 1600 मीटरचा टायमिंग याच्यावर तुमची भरती सगळ्यात महत्वाची डिपेंडंट आहे. जर तुम्ही जर 1600 मीटर मारलं तर तुमचं पुढे काहीतरी होणार आहे. जर तुम्ही तिथं फेल झाले तर तिथं विषय संपून जातो. त्यामुळं लक्षात घ्या, आज तुम्ही 1600चा टायमिंग काढला, तुमचा 1600चा टायमिंग हा जर 5च्या आत, आता इथं 5:30चा टायमिंग गेला पण 5:30 टाइम घेत नाही, 120 ते 150चा ग्रुप बनेल. त्याच्यापैकी पहिले 8 पोरं जर तू राहिला तर तुला फर्स्ट सेकंड कोणतरी पर्ची भेटेल. जर तू त्याच्या पुढे गेला तर तुला कुठलीही पर्ची वगैरे नाही, लाल हात करून हाकलून दिला जाईल. तर ध्यानात घ्या, ज्या मुलांचा टायमिंग 5च्या आत येतो किंवा 5:10 पर्यंत टायमिंग येतो त्यांनीच बेळगावला जा. कारण बेळगावला कॉम्पिटिशन जास्त असतं मित्रांनो. बेळगावचा आतापर्यंत जर इतिहास पाहिला तर जो रनिंग मध्ये चांगला आहे किंवा ज्याचे रनिंग ज्याला चांगली येते किंवा जो फास्ट पळतो त्याचं फिजिकल चांगलं आहे त्यांनी बेळगावला जा. बेळगावला पर्ची मार भावड्या. पर्ची मारल्याच्या नंतर पेपर थोडासा पेपर मध्ये अभ्यास वगैरे केला तर होऊन जातं का. पण ज्याची रनिंग टॉपची आहे त्यांनी बेळगावला जा. ज्याचा टायमिंग 5:10 ते 5:15 20च्या आसपास येतोय त्या मुलांनी शक्यतो नाशिकला किंवा कोल्हापूरला जा. सिकंदराबादला ज्याची ज्याची निवड असेल, ज्याची निवड त्याला वाटते मी सिकंदराबादला मारू शकतो त्यांनी जा. दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्वाचा आणखीन एक पार्ट व्हायला तो म्हणजे कागदपत्र काय काय नाही. तर लक्षात घ्या मित्रांनो, कागदपत्र तुम्हाला सर्वांना सांगितलेले आहे. ते सर्व कागदपत्र तुम्ही एकदा जाताना घेऊन जा. एकदा सगळ्यांनी चेक करा की हे कागदपत्र माझ्याकडे आहेत का, नसतील तर काढून घ्यायचा प्रयत्न करा. आपल्या टॉपर्स करिअर अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर एकदा याच्या आधी पण डॉक्युमेंट टाकलेले आहे, युट्यूबला टाकलेले पण व्हॉट्सअपला पण टाकलेले. तरी एकदा पुन्हा सांगतो, कागदपत्रात बाहेर निघू नका मित्रांनो.
कारण आपण एवढी मेहनत करतो, एवढ्या मेहनतीने आपण तिथपर्यंत पोहोचतो आणि डॉक्युमेंट किंवा मेडिकल मध्ये जर डॉक्युमेंट मध्ये जर बाहेर यायची वेळ आली तर जास्त म्हणावं लागतं. ठीक आहे, त्यामुळे डॉक्युमेंट आजच सगळ्यांनी बघा. आणि दुसरी गोष्ट लक्षात घ्या, मागच्या वर्षीच्या टीए भरतीत ह्या टीए भरतीत भरपूर फरक राहणार आहे. कारण मागच्या वर्षी ज्यावेळेस तुम्ही लढले त्या टायमाला तुमच्या सोबत राजस्थान वगैरे इकडचे तिकडचे आणखी राज्य मिळून तुम्ही लढत होतात. या वेळेस जिल्हे आपल्या महाराष्ट्रात नाही पण अख्खं महाराष्ट्रातले काही जिल्हेच येणार आहेत. त्याच्यामुळं ह्या वेळेस कॉम्पिटिशन मागच्या वेळेस पेक्षा 50% कमी राहणार आहे. त्यामुळे ह्या वेळेस भरतीत जीव लावा, जेवढा प्रयत्न होईल तेवढा प्रयत्न करा. ठीक आहे, त्याच्यामुळं व्यवस्थित सगळ्यांनी जीव लावून पळा, व्यवस्थित पळा आणि कोणी बहाने सांगू नका. हारने वाला हमेशा बहाने बताता है, जीतने वाला 7 समुंदर पार करके दिखत आहे. त्याच्यामुळे बहाने सांगायचे नाही, दोरी पडलो दोरी माग आलो, हे सगळ्या भाकड कथा असतात, ते मला पण ऐकायला टाइम नाही, तुम्ही पण कोणाचं ऐकू नका. त्यामुळं जिंकायचं असेल तर आज प्रयत्न करा, अजून जेवढे दिवस हातात आहे तेवढ्या दिवसात व्यवस्थित प्रॅक्टिस करा, लढा म्हणजे जिंका. तर ध्यानात घ्या, टीए भरतीसाठी सगळ्यात महत्वाचं असतं तुमचं आधार कार्ड. आधार कार्ड नसेल तर पॅन कार्ड पण चालतं. ठीक आहे, आधार कार्डला काय प्रॉब्लेम असेल तर पॅन कार्ड करून घ्या. अजून टाइम आहे, आधार कार्ड अपडेट होईल, नवीन आधार कार्ड येईल तुमचं. जर काय प्रॉब्लेम असेल, नावात वगैरे गोंधळ असेल तर आधार कार्ड आत्ताच अपडेट करून घ्या. आधार कार्ड लागतं, 20 पासपोर्ट साईजचे फोटो लागतील, जात प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट लागतं. त्यानंतर लागतं तुमचं डोमासाईल नॅशनॅलिटी. डोमासाईल नॅशनॅलिटी झाल्याच्या नंतर पोलीस पाटील लागतं पोरांनो. पोलीस पाटीलचं चारित्र्य प्रमाणपत्र लागतं, 10वीचं मार्कशीट आणि प्रमाणपत्र, 12वीचं मार्कशीट आणि प्रमाणपत्र. धर्म प्रमाणपत्र एक लागतं पोरांनो. आता बऱ्याच जणांचा प्रश्न होता, सर धर्म प्रमाणपत्र कुठून काढायचं, कसं काढायचं. तर ध्यानात घ्या, धर्म प्रमाणपत्र ज्यावेळेस तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवर हिंदू, आता समजा एखादा धनगर असेल किंवा माळे महार वगैरे कोणी जे असेल त्यांच्या जर कास्ट सर्टिफिकेटवर हिंदू धनगर किंवा कोणी ख्रिश्चन असेल तर ख्रिश्चन धर्म, मुस्लिम असेल तर मुस्लिम धर्म, या धर्माचा जर उल्लेख असेल तर गरज पडणार नाही. पण जर त्याच्या धर्माचा उल्लेख नसेल तर त्याला धर्म प्रमाणपत्र लागतच. त्याच्यानंतर विवाहित किंवा अविवाहित असेल तर विवाहित असेल तर विवाहितचं, अविवाहित असेल तर अविवाहित प्रमाणपत्र ते आपल्या इथं सरपंच पण भरलं जातं. त्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला एक लागतो. या सगळ्या कागदपत्रांचा 4 झेरॉक्स काढायच्या, त्याचा प्रत्येकाचा एक वेगवेगळा बंच काढायचा, तो बंच व्यवस्थित घेऊन जायचा. 20 पासपोर्ट साईज फोटो, दोन्ही पण कान दिसतील असा फोटो काढा. कुणी त्याला टिळा वगैरे लावून फोटो काढू नका. फौज आहे, त्या फौज मध्ये असे टिळा बिळा दिसलं तर मारतात. त्याच्या आधी पण बऱ्याच जणांनी अनुभव घेतला असेल. त्यामुळं फौज मध्ये जायचं असेल तर थोडस शिस्तीचं पालन करा, आदर्श शिस्तीत राहा, म्हणजे भविष्यात तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. येणाऱ्या सर्व टीए भरतीची सगळी माहिती तुम्हाला सर्वांना समजली असेल असं गृहीत धरू व या पुढे पण तुम्ही सर्वजण टीएची भरती जी आहे ती सर्वांची व्यवस्थित चांगली जावं, ईश्वरचरणी ही प्रार्थना. धन्यवाद. जय हिंद.